अधिकाऱ्यांचं आम्ही या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नियोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। सर्वप्रथम जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आणि आपल्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री आदरणीय यानंतर शब्दसुमनाने आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मी आपणा सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत केल्यानंतर आजची बैठक योजनाचे मुख्य उद्देश म्हणजे मागील बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत डिसेंबर 2025 अखेर खर्चाचा आढावा घेणे व जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे तसेच जिल्हा शाश्वत विकास आराखड्यावर चर्चा होणे हवे। महिन्यापासून निवडणुकीची आचारसंहिता आता वर्ष संपायला 2 महिने 2.5 महिने बाकी आहेत आणि म्हणून वेगाने सगळे काम सुरुवात करण्यासंदर्भात सांगितलं। विशेषतः जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या प्रशासकीय मान्यता जवळपास सगळ्याच मंजूर झाल्या, पण सगळ्या कामांचा आढावा घेऊन वेगाने धुळे जिल्ह्यामध्ये काम झालं पाहिजे। थोडंसं आमदारांमध्ये नाराजगी सुद्धा आमदारांनी सगळ्यांनीच व्यक्त केली की राज्याच्या वित्त विभागाकडनं धुळे जिल्ह्याला पाहिजे तसा न्याय मिळत नाहीये, दरवेळेस आम्हाला कमी निधी मिळतोय। धुळे जिल्हा हा थोडासा मागे राहिलेला जिल्हा आहे, त्याच्यामध्ये निधी आम्हाला लागणार आहे, परंतु सातत्याने आमच्याकडे निधी कमी होतोय म्हणून चिंता व्यक्त केली। मागच्या वेळेस 348 कोटीचा बजेट होतं, यावेळेस केवळ 292चाच बजेट करायला लावला, अर्थात तो प्राथमिक आहे। पण आमची अपेक्षा होती की यावेळेस 350 कोटी हा राहिला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काही ना काही आपल्याला मिळालं पाहिजे। म्हणून जिल्ह्याची जनता ही अत्यंत आतुर आहे। 2 तालुके दुष्काळग्रस्त आहेत, 2 तालुके आदिवासी बहुल आहेत आणि मग जिल्ह्याच्या मध्ये विकासासाठी फार मोठा अनुशेष आहे। त्या सगळ्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि निधी हा जास्तीत जास्त मिळावा असं आम्ही वित्तमंत्री महोदयांना आग्रह करणार आहे की इतर जिल्ह्यांना जसं न्याय मिळत असतो तसं आमच्या जिल्ह्यांना सुद्धा मिळावा। काही योजना आम्हाला मंजूर झाल्या, त्या योजनासुद्धा आम्हाला मिळाल्या नाही। जसं कृषीच्या माध्यमातून जी योजना आहे ती अनेक जिल्ह्यांना लागू झाली, परंतु धुळे जिल्ह्याला तशी कृषीची योजना ही लागू झाली नाही। कॅन्सरच्या संदर्भातलं हॉस्पिटलची जी योजना होती ती धुळे जिल्ह्याला मंजूर झाली।